रेड कार्पेट म्हटलं की आणि त्याहून स्टार प्रवाह रेड कार्पेट म्हटलं की फॅमिली एकत्र भेटते आणि आज माझी खास मैत्रीण भेटली आहे. तिला मी खरं तर आल्यावरच स्पॉट केलं होतं, पण बरीच मीडिया होती इंटरव्ह्यूसाठी थांबली. तू सोनल कशी आहेस? आणि लग्नाला आता 1 वर्ष झालं आहे ना, कसं सुरू आहे सगळं? मी मस्त आहे आणि खूप बरं वाटलं. वर्षांनी भेटल्याचा फील आला आणि सगळं छान सुरू आहे. रील लग्न आणि रिअल लग्न दोन्ही असं तारेची कसरत चालली आहे. म्हणजे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे हे होतं आहे, पण छान आहे. आणि स्टारवर एनिवे मला काम करायचंच होतं, सो खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली मला स्टारवर करायची. तो मस्त वाटतंय मला. आजचा हा जो लुक आहे ना, पहिला सेल्फी काढून नवऱ्याला पाठवलेला असतं. हो हो हो, सगळ्यात आधी त्याचं म्हणणं होतं की सोनल तुला असं दिसायचं की अख्खी मीडिया फक्त तुझ्याकडेच बघितली पाहिजे, असं समीरचं खास म्हणणं होतं की मस्त दिस. कारण गीता म्हणून थोडं तुझं आणि थोडं माझ्यामध्ये गीता म्हणून मी सतत साधी सिम्पल सतत रडणारी, असं एकही एपिसोड नाही की मी रडत नाही आणि खूप सिम्पल दिसत होते. सो एक कुठेतरी असं ना की जी गीता म्हणून लोकांना मी तशी माहिती आहे, तर सोनल म्हणून मी अशी सुद्धा आहे. सो हा लुक मला अपेक्षित होता की असं काहीतरी वेगळं हटके करावं आणि आम्हाला कलर पण तसा होता की वाईन कलर विथ एमरल्ड. सो हे सगळं एमरल्ड, बरं स्टारने पण आम्हाला एमरल्डच दिली. कोणाचं या लुक मागे थॉट कोणाचा होता आणि कोणाकोणाची हेल्प घेतली की तुझं? नाही नाही, माझी मैत्रीण आहे अर्चना जोईल म्हणून, तिचं अटायर बाय बेला असं आहे. तर तिने मला सांगितलं की सोनल आपण असं असं करूया, तू सॉर्टेड राहा, मी बरोबर करते. हा अख्खा लुक तिने डिझाईन केला, की स्टायलिंग फक्त अर्चनाने केलेलं आहे. तू हे क्लच घे, तू असं कर. हे ब्रेसलेट होतं त्याचं तिने चोकर केलं की नाही सोनल आपल्याला असं असं करायचं, तुला हेअर हे करायचं, टाय करायचं, ओपन नाही. सो ऑल क्रेडिट गोज टू अर्चना.